नागरी सुविधा, नोकरी, पर्यायी जमीन या मागण्या घेऊन रायगडमधील मोरबे धरणग्रस्तांनी मोरबे धरणासमोर आंदोलनाला सुरुवात केली। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त एकवटले असून गेली 34 वर्ष मोरबे धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्कांसाठी लढतायत। पण गेंड्याचे कातडे पांघरून बसलेले शासन झोपलं असून त्याला जाग आणण्यासाठी मोरबे धरणग्रस्त कृती समितीने आंदोलन आता सुरू केलंय। पोलीस बंदोबस्तामध्ये धरणग्रस्तांचं उपोषण सुरू झालं असून यामध्ये महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद करू आणि मोरबे धरणामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा मोरबे धरणग्रस्त कृती समितीने दिला आहे। मला शासनाला ही विनंती करायची आहे की 30 वर्षात हा धरण बेकायदेशीर कसा बांधला। अधिकाऱ्यांनी 88चा कायदा, 99चा कायदा अशा अनेक कायद्यांची लेखी आश्वासने आम्हाला दिली। आता वाघमारे साहेबांनी तर 2013चा 6 महिन्यापूर्वी तुम्हाला कायदा लागू करतो आणि शासनाला तो प्रस्ताव पाठवतो म्हणून आश्वासन आमच्या 90 लोकांच्या बैठकीमध्ये केला, पण अजून सुद्धा तो प्रस्ताव पाठवणार। ह्यो प्रकल्प बेकायदेशीर बांधवानो हे सगळी लोक करोडपती आहेत। आज जमिनीला इथे 1 कोटीचा भाव आहे आणि एकेकाकडे 10-10 एकर जमीन होती, म्हणजे 10-10 कोटीची मालक आहेत। यांची जमीन फक्त 14,000 रुपये एकर घेऊन, तू 80 रुपये एकर पोट खराबा घेऊन आमच्या सगळ्या लोकांना देशोधडीला लावले। तो धरण बांधताना 70 कोटीत बांधणार होते 90 साली, त्या धरणाचा बजेट वाढवून 383 कोटी 97ला घेऊन तो धरण त्याही सिडकोला विकला। धरणग्रस्तांना कायदा नाही, पुनर्वसनाचा फायदा नाही, लाभक क्षेत्राचा फायदा नाही, उपजीविकेला साधन नाही, यांच्यावर कोणताही कायदेशीर आमची जमीन, आमचा धरण आणि प्रशासनाने परस्पर नवी मुंबईला कसा विकला याचा चौकशी शासनाने करावी। कारण बांधवांनो बघा, हा प्रकल्प नंतर जवळजवळ 3,000 कोटीचा होता, कारण 15 गावं सरकारने विस्थापित केली होती। धरण पूर्ण बांधून तयार होता जो 100 कोटीचा धरण आणि 3,322 एकर जमीन, याची जवळजवळ 2,000 कोटीची किंमत, असं सगळं मिळून जवळजवळ 3,000 कोटीचं धरण प्रशासनाने परस्पर फक्त 500 कोटीला विकला। ते जर 1,000 कोटी आज आमच्याकडे असते, 2,500 कोटी, तर आमच्या प्रकल्पग्रस्तांना देता आले असते। हा धरण शासनासाठी बांधला, आमच्या जमिनी शासनासाठी घेतल्या। मग माझा आता विधानसभेतल्या आमदारांना विनंती आहे, साहेब शासनासाठी बांधलेला धरण परस्पर तुम्ही एखाद्या नगरपालिकेला, ज्या नगरपालिकेचं बजेट हजारो कोटी आहे आणि त्याला फक्त 500 कोटीत आमच्या गरिबांच्या जमिनी देता, हे कायद्याला धरून, लोकशाहीला धरून, तो न्यायाला धरून आहे का?